एपिसोडची सुरुवात किचनपासून होते. काव्या निळ्या ड्रेसमध्ये खूप खुश दिसत आहे आणि बेसन पिठात काहीतरी मिक्स करून त्याचे गरमागरम पकोडे म्हणजेच भजी तळत आहे. ती स्वतःशीच हसत एन्जॉय करत आहे. तितक्यात पार्थ किचनच्या दारात येऊन उभा राहतो. तो तिला काहीही न बोलता फक्त तिच्याकडे बघत राहतो. काव्या तिच्याच विश्वात खुश होऊन पकोडे तळत आहे. पार्थचा चेहरा मात्र एकदम गंभीर आहे. जणू काही त्याला हे आवडत नाहीये. तो तिला तसंच काम करताना बघत राहतो. पार्थ मनात विचार करतो, काव्या आणि आई मिळून काहीतरी बनवतायत, खुश आहेत. पण या सगळ्यात काव्याचा अभ्यास सफर होईल? नाही, हे अजिबात चालणार नाही. मलाच वाईट व्हावं लागेल, पण मी होईन. आनंदाच्या 4 क्षणांसाठी काव्याचं मोठं ध्येय मागे पडू देणार नाही मी. काव्या हसत हसत पकोडे तळत राहते. तेवढ्यात तिची आई तिथे येते आणि दुसऱ्या एका भांड्यातला पीठ कढईत ओतायला मदत करते. दोघी मायलेकी मिळून आनंदाने स्वयंपाक करत आहेत. पार्थ अजूनही दारात तसाच उभा राहून त्यांच्याकडे गंभीरपणे बघत आहे. काव्या एक पकोडा घेते आणि आईला खाण्यासाठी देते. आई बोलते की गरम आहे, पण पार्थ तिच्याकडे बघतो आणि एकही शब्द न बोलता तिच्या पुढून चालत सिंकजवळ जातो आणि हात धुवायला लागतो. दोघेही मायलेक त्याच्या ह्या वागण्याने कन्फ्यूज जातात. पार्थ हात धुवून टॉवेलनी पुसतो आणि परत काव्याच्या मागे येऊन उभा राहतो. त्याचा चेहरा अजूनही गंभीर आहे. दुसरीकडे आई हसत हसत बाकीचे पकोडे तळतेय. तिला खूप बरं वाटतंय. आता सीन जीवा आणि नंदिनीच्या रूममध्ये शिफ्ट होतो. जीवा ब्लॅक टी शर्टमध्ये खुर्चीवर बसला आहे आणि नंदिनीचा हात हातात घेऊन तिच्या हातावर मेहंदी काढत आहे. दोघेही खूप मस्तीच्या मूडमध्ये आहेत आणि हसत खेळत बोलत आहेत. नंदिनी आपले दोन्ही हात पुढे करते. तिच्या हातावर जीवाने खूपच साधी, म्हणजे जशी लहान मुलं काढतात ना, तशी मेहंदी काढलेली दिसते. ते बघून नंदिनीचा चेहरा एकदम पडतो. नंदिनी चिडून बोलते, जीवा, काय आहे? जीवा हसून तिचे हात बघतो आणि बोलतो, देख कशी काढली मेहंदी. नंदिनी रागात बोलते, अजिबात नाही. जीवा विचारतो, काय? नंदिनी बोलते, लहान मुलांचा हातावर काढतात तशी काढलीये तुम्ही. जीवा बोलतो, अरे काय बोलतीयस तू? मी मागच्या वर्षी पेहू आणि श्रेयाच्या हातावर अशीच मेहंदी काढली होती आणि त्यांना सॉलिड आवडली होती. नंदिनी बोलते, अहो त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना आवडणारच ना तुम्ही काढलेली मेहंदी. मी काय पेहू आणि श्रेया आहे का? तुम्ही का करून बसलात हे? शॉक देऊन बसलात मला. चांगलाच. तुम्ही तर ना. नंदिनी त्याला मारायला हात उचलते, पण जीवा ओरडतो, आई गो, अरे हे काय केलंस तू? टी शर्ट खराब केलंस तू माझा. नंदिनी अजून चिडून बोलते, का नाही करणार? तुम्हाला तुमच्या टी शर्टचं कौतुक आहे, पण माझे हात खराब केलेत त्याचं काय? माझ्या हातावर आता मेहंदी नसती ना जीवा, चांगले धपाटे घातले असते तुम्हाला मी. शा. जीवा बोलतो, काही लोकांना ना माझ्या टॅलेंटची कदरच नाहीये. नाही, करेक्ट आहे. जिथे पिकतं तिथे विकलं जात नाही, हेच करेक्ट आहे. नंदिनी बोलते, अहो असं काही पिकवून विकाल ते कसं खपणार आहे? जीवा बोलतो, अरे. नंदिनी त्याला थांबवून बोलते, तुम्ही काही म्हणा, मला तुम्ही काढलेली मेहंदी अजिबात आवडलेली नाहीये. जीवा विचारतो, का? ती एकदम साधी आहे, सिंपल आहे म्हणून? नंदिनी बोलते, हो. जीवा बोलतो, अरे पण तुझ्यासाठी ती एकदम करेक्ट आहे, चकाचक बाई. कारण तू सुद्धा एकदम साधी आहे, सिंपल आहेस. आता 10 जाड-जोड मेहंदी काढलेले हात जरी पुढे आले ना, तरी तुझा हात एकदम उठून दिसेल त्यात. शेवटी हात कोणाचा आहे? द ग्रेट नंदिनी देशमुखांचा. नंदिनी वैतागून बोलते, करा, माझी मस्करी करा तुम्ही. परत सीन किचनमध्ये येतो. पार्थ चालत काव्याजवळ येतो. पार्थ त्याच्याजवळ येऊन एकदम सिरियस आवाजात विचारतो, काय करताय तुम्ही इथे? काव्या बोलते, काय? तुम्ही कशाला आलात इथे? तुमच्यासाठी सरप्राईज करत होतो आम्ही. पार्थ बोलतो, सरप्राईजची गरज नाहीये तुम्हाला, अभ्यासाची गरज आहे. चला, ते आई करेल. आई बोलते, पार्थ, करू दे तरी तिला. असं काय करतोस? तुझाच आवडता पदार्थ करतीये ती. पार्थ आईला काहीच बोलत नाही. तो काव्याला तिच्या लॅपटॉपकडे इशारा करतो, ज्यावर सेशन एक्सपायर्ड असा मेसेज दिसतोय. जीवा बोलतो, मेहंदी ना नवरा बायकोच्या नात्यासारखी असते अगं. जीवा पुढे बोलतो, सुरुवातीलाच ना नात्याला जज करायला लागतात. मग त्यांच्या प्रेमाचा रंग गडद व्हायच्याऐवजी त्यांच्या नात्याची मेहंदी फिकी पडत जाते. पण थोडंसं थांबलं, वाट पाहिली, थोडा पेशन्स ठेवला, तर त्यांचं नातंसुद्धा मेहंदीसारखं उठून दिसतं. त्याला एक छान रंग चढतो. बघ, हसलीस की नाही? आवडली ना मेहंदी? नंदिनी विचारते, अशा किती मुलींच्या हातावर मेहंदी काढली आहेत तुम्ही? जीवा बोलतो, काढली तर बऱ्याच मुलींच्या हातावर आहे, पण जिने डोळे बंद करून माझ्यावर विश्वास ठेवला ती तू पहिलीच आहेस. नंदिनी हळूच बोलते, आता सगळे प्रॉब्लेम्स मिटायला लागलेत. जीवा विचारतो, काय? नंदिनी बोलते, साडीचा प्रॉब्लेम सुटला, मेहंदीचा प्रॉब्लेम सुटला. आता ज्वेलरी. जीवा बोलतो, तुझ्या साडीवर मॅचिंग ज्वेलरी सेट करून देतो. जीवा स्वतःची कॉलर टाईट करत बोलतो, तुला सांगतो नंदिनी, मी मॅचिंग सेट करायला गेलो ना,
तर माझा हात कोणी धरू शकत नाही. नंदिनी हसायला लागते. जीवा बोलतो, तुला सांगतो मी, जर सोन्याच्या दुकानात कामाला लागलो ना, तर एका दिवसात सोनं विकून दाखवीन. जीवा हसत विचारतो, बरोबर ना? नंदिनी बोलते, काय? ओळखायला लागलीयस तू मला? जीवा बोलतो, हो, तुला खूप चांगलं ओळखून आहे मी. त्यामुळे प्लीज ज्वेलरीच्या नादी तरी आता तुम्ही लागूच नका. नंदिनी बोलते, आणि असंही माझ्याकडे ज्वेलरी नाहीच आहे आता. जीवा विचारतो, मग? नंदिनी बोलते, दिवाळीत मी सगळी काव्याला दिलीये. जीवा बोलतो, ओ. नंदिनी रिक्वेस्ट करत बोलते, प्लीज एक छोटीशी हेल्प करा ना माझी. काव्याकडे जाऊन तिला सांगा ना, आमची जी कॉमन ज्वेलरी आहे ना, ती मला हवी आहे म्हणून. जीवा विचारतो, मी जाऊ? नंदिनी बोलते, अहो कारण. जीवा तिला थांबवून बोलतो, एक मिनिट. अगं तू गेलीस तर ज्वेलरी आणणार कशी आहेस? मेहंदी नाही का खराब होणार? माझी सगळी मेहनत वाया घालवशील. सॉरी, आणतो. जीवा जायला निघतो. नंदिनी तिच्या हातावरची साधी मेहंदी बघून हसते. नंदिनी मनात विचार करते, काही म्हणा, पण पसाऱ्यावाल्याने मेहंदी मात्र क्यूट काढलीये. पार्थ काव्यावर भडकलेला आहे. पार्थ बोलतो, कुठे लक्ष तुमचं? काय चाललंय तुमचं हे? घरात अभ्यास होत नाही. अभ्यासावर फोकस होत नाही म्हणून आरडाओरडा करता ना तुम्ही? घरातले सगळे तुम्हाला अभ्यासासाठी सपोर्ट करतायत काव्या, आणि तुम्हाला टाइमपास सुचतोय? काव्या स्वतःला डिफेंड करत बोलते, टाइमपास नव्हते करत मी तुमच्या. पार्थ तिला मध्येच तोडून बोलतो, माझ्यासाठी जर काही करायचं असेल ना, तर अभ्यास करा. फक्त अभ्यास. झोकून देऊन तहान भूक विसरून फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या. पार्थ बोलतो, हे बघा, तुमचं एक स्वप्न आहे. त्या स्वप्नाचा मी आदर करतो, पण त्या स्वप्नाचा तुम्ही कधी आदर करणार आहात? काव्या, घरामध्ये आईबाबांचा सगळ्यात जास्त विश्वास माझ्यावर का आहे माहितीये? कारण धमाल करायच्या वेळेस मी धमाल करतो, आणि कामाच्या वेळेस फक्त काम. पार्थ बोलतो, मी स्वतःला कधीही अभ्यास करण्यात सूट दिली नाहीये, आणि याच डिसिप्लिनमुळे मी इतरांपेक्षा वेगळा आहे. हेच डिसिप्लिन मला पुढे नेतं. पार्थ बोलतो, जीवाबरोबर माझा इतका चांगला बॉन्ड आहे, पण मला जेव्हा कळलं जीवा अभ्यासात कमी पडतोय, त्याच्या कानाला धरून मी अभ्यासाला बसवलंय. काव्या, माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे. खूप मोठी झेप घ्यायचा प्रयत्न करताय ना तुम्ही, मग त्यासाठी सराव गरजेचा आहे का नाहीये? पार्थ बोलतो, हे जे तुम्ही IAS व्हायचं स्वप्न बघताय ना, हे लग्नानंतर फार कमी मुलींना बघायला मिळतं. त्या स्वप्नाच्या मागे धावायला मिळतं. काव्या, तुम्हाला तो चान्स मिळालाय. लक्ष द्या, फोकस करा. आता मागे हटू नका. माझ्यासाठी एवढं करा. पार्थ एकदम इंटेन्स होऊन बोलतो, लग्नानंतर एक वेळी प्रेम नाही झालं तरी चालेल, पण लग्नानंतर मला तुम्ही IAS व्हायला हव्यात. हे ऐकून काव्याच्या डोळ्यात पाणी येतं. ती पूर्णपणे स्तब्ध झालेली आहे. त्याचवेळी जीवा त्यांच्या रूमच्या दारात येतो आणि हा सगळा तणाव बघतो. जीवा हळहळत बोलतो, सॉरी, मी चुकीच्या वेळी आलो का? नाही, मी नेहमीच चुकीच्या वेळी येतो. पार्थ त्याला बघून शांत होतो आणि बोलतो, नाही, ये अरेल ये. बोल, काय म्हणतोयस? जीवा बोलतो, काही नाही, मला ॲक्च्युली नंदिनीने मला पाठवलं होतं. तुमची दोघींची कुठली तरी कॉमन ज्वेलरी आहे. तिने मला सांगितलं. मी विसरलो, ती ज्वेलरी तिने मागवलीये. काव्याला लगेच समजतं. ती बोलते, कळलं मला. तुम्ही दोघं एक काम करा ना, तुम्ही इथेच बसा गप्पा मारत, मी नेऊन देते ताईला ज्वेलरी. जीवा बोलतो, नाही, आत्ता लगेच नाही जमणार मला ॲक्च्युली. सॉरी, ती अभ्यासाला बसलीये. अभ्यास झाला की मग मी जाईन ताईकडे. पार्थ म्हणतो, काव्या, असंही आता खंड पडलाच आहे अभ्यासामध्ये, तर ती ज्वेलरी घेऊन जा ना नंदिनीकडे. नंतर जेवण करूयात एकत्र, मग अभ्यास करा. काव्या बोलते, तेही बरोबरच आहे. असं बोलून काव्या कपाटातून ज्वेलरी बॉक्स घेते आणि रूममधून बाहेर जाते. नंदिनी तिच्या रूममध्ये तिची मेहंदी बघत उभी असते. तेवढ्यात काव्या तिथे येते. नंदिनी तिला बघून खुश होते आणि बोलते, अरे साडी, कधी आलीस तू? काव्या बोलते, आत्ताच. काय? आज आमच्या ताई साहेब जरा एक्स्ट्रा स्पेशल सुंदर दिसतायत. नंदिनी लाजते आणि बोलते, काहीतरी वेगळाच ग्लो आलाय चेहऱ्यावर, असं नाही वाटत तुला? काव्या बोलते, काय बोलतीयस? नंदिनी तिचे मेहंदीचे हात दाखवत बोलते, अगं मेहंदी वगैरे काय झालं? काव्या पण मस्तीत बोलते, तेच ना, डोहाळे जेवण आहे. नंदिनी शॉक होऊन विचारते, काय तुझं? काव्या हसते आणि बोलते, काव्या, तुला माहितीये, अगदी जीवांसारखं बोललीस तू आत्ता. त्यांनी पण सेम शब्दात माझी फिरकी घेतली. पण काय ताई, तू एवढी मेहंदी काढलीयेस, डोहाळे जेवण आहे म्हणतीयेस, पण कोणाचं आहे हे तू सांगतच नाहीयेस ना? नंदिनी बोलते, अरे हो, सॉरी, विसरलेच. अगं, आनंद निवासला माझी असिस्टंट आहे ना प्रीती, तिचं डोहाळे जेवण आहे. काव्या बोलते, अच्छा, प्रीती ना? काव्या परत नंदिनीच्या हातांकडे बघते आणि तिची मस्करी करायला लागते. काव्या बोलते, पण ताई, कसं आहे ना, आपण ह्याच्या आधी मोहिते सदनमध्ये काही रात्री जागून मेहंदीचे कोन हातात घेऊन सुंदर सुबक मेहंदी काढलेली आहे.
पण ही अशी मेहंदी? आणि ती जोरजोरात हसायला लागते. नंदिनी पण हसते आणि बोलते, अगं काय आहे, ही मेहंदी जीवांनी काढलीये. नंदिनी पुढे सांगते, बरं, त्यांनी मला सांगितलं डोळे बंद कर, आणि मी पण वेडी डोळे बंद करून बसले त्यांच्यापुढे आणि डोळे उघडूच देईनात. जेव्हा डोळे उघडले तेव्हा हे हे असं काढून ठेवलं होतं काहीतरी. नंदिनी हसून बोलते, आय नो, खूप सिंपल आहे. पण ठीक आहे ग काव्या, मी पण सिंपल आहे ना, मग मला अशीच मेहंदी शोभून दिसते. आणि तुला आत्ता ही मेहंदी सिंपल वाटतीये, पण खरं सांगू काव्या, मेहंदीची जादू ती ओलसर असताना नाही, ती उतरवल्यावर कळते. आधी केशरी, मग लाल आणि मग हळूहळू गडद होत जातं. काळपट लाल जेव्हा होते ना, तेव्हा बघायची मेहंदी. नंदिनी परत हसून बोलते, तरी मी विचारलं जीवांना की काय हो, अशा किती मुलींच्या हातावर मेहंदी काढलीयस तुम्ही? तर मला काय म्हणतात, तशी तर बऱ्याच जणींच्या हातावर काढलीये, पण जिने डोळे बंद करून माझ्यावर विश्वास ठेवला ती तू पहिलीच. काव्या हे ऐकून थोडी सिरियस होते. नंदिनी बोलते, सॉरी, पण काय वेड्यासारखी बडबड करत बसले. काव्या, माझी छोटीशी मदत करशील का? काव्या बोलते, बोल ना. नंदिनी बोलते, अगं प्रीतीसाठी ना मी गिफ्ट घेऊन ठेवलंय. नेमकं वर ठेवलंय कपाटावर, तेवढं काढून देशील मला? काव्या बोलते, हो. नंदिनी बोलते, सावकाश हा. पार्थ आणि जीवा लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावर बसले आहेत. पार्थ बोलतो, काय? काव्या काव्या कढी पकोडी शिकत होती, तेही अभ्यासा सोडून. अभ्यासाला प्रायोरिटी दिली पाहिजे तिने. अभ्यासात मस्ती केलेली मला नाहीच आवडत, माहितीये ना. जीवा बोलतो, हो, आता हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहीत असेल. आणि ते तेव्हा गरजेचंही होतं, आणि म्हणूनच तर मी अकॅडेमिक्समध्ये पुढे होतो. पार्थ बोलतो, तसंच मला काव्याने सुद्धा पुढे जावा असं वाटतंय. सीन ब्लॅक अँड व्हाईट होतो, जिथे काव्या आनंद निवासच्या ऑक्शनमध्ये रडत आहे आणि पार्थ तिला बघत आहे. पार्थ बोलतो, मला त्यांना IAS झालेला पाहायचं आहे. लाल दिव्याच्या गाडीत बसलेलं पाहायचंय. शेवटी करिअर महत्वाचं आहे रे. पार्थ विचारतो, तू सुद्धा मध्यंतरी काम सुरू केलं होतंस ना? ते बोरिवली चर्चगेटवरून तू बांद्र्याला जाणार होतास. जीवा बोलतो, जे काम करतोय ना, त्याने तुला माझा नक्की अभिमान वाटेल. सीन ब्लॅक अँड व्हाईट होतो, जिथे काव्य ऑक्शनमध्ये बोलत आहे की ज्या कागदाच्या तुकड्यावर सही केली तो माझा काळजाचा तुकडा आनंद निवास आहे. पार्थ बोलतो, तू म्हणाला होतास की दादा तुला माझा अभिमान वाटेल, पण तू काय काम सुरू केलंस ते सांगितलंच नाहीस तू मला. जीवा बोलतो, सांगणार आहे मी तुला, पण ते काम अजून संपलंच नाहीये रे, कम्प्लीटच झालं नाहीये. सगळ्यात आधी मी तुलाच सांगणार आहे. पार्थ बोलतो, माझी सुद्धा बरीच कामं पेंडिंग आहेत रे, शाहूवाडीला पण जायचंय. जीवा हे ऐकून एकदम शॉक आणि अलर्ट होतो. जीवा विचारतो, शाहूवाडी का? पार्थ बोलतो, ते एका मित्राला कंपनी टाकायचीय, त्याचं प्लॅनिंग करून द्यायचंय. मित्र जवळचं आहे, त्यामुळे मी स्वतः जाणार आहे. पार्थ पुढे बोलतो, मी काय म्हणतो, आपली शाहूवाडीची जागा आहे ती तू चल माझ्याबरोबर, आपण दोघे जाऊया एकत्र. जीवा घाबरतो आणि बोलतो, आपली आपली जागा? शाहूवाडीची आपली जागा? बाबांनी तुझ्या नावावर नाही का केली? पार्थ बोलतो, केस जिंकली आपण. हां. जीवा बोलतो, आठवलं मला. पण तुला का अचानक का जायचंय तिकडे? पार्थ बोलतो, अरे ते आपल्या जागेवर कंपाऊंड नाहीये, आणि गावाकडे कंपाऊंड नसल्यावर काय होतं माहितीये ना, उगाच आपल्या जागेवर ताबा मारायला नको कोणी. जीवा मनात विचार करतो, तुला आता कसं सांगू दादा, ज्या जागेबद्दल तू बोलतोयस ती जागा आता माझीच नाहीये, ती जागा मी विकलीये. पार्थ जीवाला विचारतो, जीवा कुठे हरवलायस? जीवा सावरत बोलतो, अरे ते त्या जागेबद्दलच विचार करत होतो मी. नाही, मला काय वाटतंय माहितीये का, आत्ता तुला आत्ता बरं नाही वाटत आहे. आय मीन आत्ताच कुठे थोडा रिकवर होतोयस. पूर्णपणे रिकवर हो, मग आपण तिकडे जाऊया. पार्थ बोलतो, मग अशाने बरीच कामं पेंडिंग राहतील. जीवा त्याला थांबवतो आणि बोलतो, आता कामांसाठी तू तब्येतीची लिस्ट घेणार आहेस का? आधी हो ना पूर्णपणे बरा. जखम अजून भरली नाहीये रे. पार्थ बोलतो, रिस्क कसली त्यात, मी झालोय बरा. जीवा चिडून बोलतो, असं तुला वाटतंय तू बरा झालायस म्हणून, नाही झालायस अजून पूर्णपणे बरा तू आधी पूर्णपणे बरा हो, आराम कर, मग जाऊया ना आपण. आपल्याला काय वेळाच वेळ आहे. आणि तू मला शब्द दे, तू तोपर्यंत कुठेही लांबचा प्रवास करणार नाहीयेस. पूर्णपणे बरं व्हायचंय आधी तुला. पार्थ हसून बोलतो, बरं ठीक आहे, मी रिकवर झाल्यावर जाऊया, पण नंतर एकत्र जायचं आणि धम्माल करायची हां. जीवा बोलतो, हो. पार्थचा फोन वाजतो आणि तो बोलायला उठतो. जीवा एकटाच सोफ्यावर बसून विचार करतो. जीवा मनात विचार करतो, जीवा रे,
या हसऱ्या मुखवट्यामागे किती धडपड घेऊन वावरतोयस तू? नंदिनीपासून पार्थ दादापासून किती गोष्टी लपवल्या आहेस तू? ज्या दिवशी खरं काही या सगळ्यांसमोर येईल तेव्हा काय होईल कोणास ठाऊक? नंदिनीच्या रूममध्ये काव्या कपाटावरून तो गिफ्ट बॉक्स काढायचा प्रयत्न करत आहे. ती बोलत आहे, भीती वाटतेय मला, खरंच खूप भीती वाटतेय. नंदिनी तिला काळजी घ्यायला सांगते. काव्याचा तोल जातो आणि बॉक्स तिच्या हातातून निसटतो. बॉक्समधलं सामान खाली पडतं आणि बरोबर एक हँडकास्ट म्हणजे ते प्लास्टर हँडकास्ट जे तुटलेलं आहे तो काव्याच्या हातात येतो. नंदिनी ते बघून पूर्णपणे शॉक होते. तिला धक्का बसतो. सीन ब्लॅक अँड व्हाईट होतो जिथे जीवा आणि प्रीती म्हणजे त्याची एक्स हसत खेळत तो हँडकास्ट बनवत आहे आणि प्रीती त्याला किस करते. काव्या आणि नंदिनी दोघेही त्यात तुटलेल्या हँडकास्टकडे बघतच राहतात. काव्या गोंधळलेली आहे आणि नंदिनी पूर्णपणे शॉक झालेली आहे. पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की सगळेजण डायनिंग टेबलवर जेवायला बसले आहेत. जीवा आणि पार्थ दोघेही तिथेच उभे आहेत.